त्याच्यावरती जे आवरण आलेलं आहे ते आवरण काढण्यासाठी ती नामसाधना आहे. त्यासाठी सद्गुरूंनी केलेला तो कृपाप्रसाद आहे आणि त्या कृपाप्रसादाशिवाय कधीच नाही फलित होणार. चोरून जरी कोणी ऐकलेलं असेल तरी ते फलित होणार नाही. वाचून तर वाचायला तर ते जगात कुठे लिहिलेलंच नाही. अवाङ्मय आहे, अलिखित आहे, कोणाच्या मुखातून येणार नाही, ते फक्त संतांच्याच मुखातून येणार तरच फलित होणार. एखादा बिगर अधिकारी असेल आणि त्या बिगर अधिकाऱ्याने जरी नाम देण्याचा प्रयत्न केला तरी ते भयानक कार्य होईल. पूर्वी प्रताप झालेले ते आम्हाला श्रीपाद बाबांनी सगळे सांगितलेले की हे सुद्धा होण्याची शक्यता असते. एखादा बळजबरीने आला, त्याला जर ते नाम दिलं आणि ते नाम दिल्यानंतर त्याची जर अफाट अवस्था झाली तो वेड्यासारखा सुद्धा फिरू शकेल, कारण त्याला त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन झालेलं नाही. आणि मार्गदर्शन होण्यासाठी तो गुरु पहिल्यांदा पक्का असावा लागतो.